नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राष्ट्रवादी हा तसं पाहायला गेलं तर पवारांचा घरचा पक्ष आहे. या पक्षात जे जे काही घडतं आणि जे जे काही घडवायचं असतं ते पवारच ठरवतात. हे आत्तापर्यंत सगळ्यांना वेगळं सांगायची गरज नाही आहे. पण गेल्या जवळपास 3 वर्षामध्ये अशा काही घटना घडल्या आहेत की राष्ट्रवादीत इतरही कुणी काही घडवू शकतं अशी दाट शक्यता अनेकांना वाटायला लागली. हे सगळं राजकीय पातळीवर एका वेळेला चर्चेचा मुद्दा म्हणून लक्षात घेतलं तरीही अचानक 28 जानेवारीला जी घटना घडली ती मात्र अनाकलनीय, अनपेक्षित आणि धक्कादायकच होती. त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंतचा राष्ट्रवादीचा प्रवास हा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पुढे निघालेल्या पक्षाचा प्रवास आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज राष्ट्रवादीचा स्थापना दिवस आहे. या निमित्तानं शरद पवारांनी पण आपल्या गटाचा वर्धापन दिन साजरा केलाय आणि निवडणूक आयोगानं ज्यांना राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिलेली आहे त्या गटानंही आपला वर्धापन दिवस साजरा केलेला आहे. एकाच वर्धापन दिवसाला 2 ठिकाणी स्वतंत्ररित्या अशा पद्धतीनं साजरं करण्याचा कदाचित हा एक राजकारणातला विरळा प्रसंग म्हणावा लागेल. मात्र जे काही घडलंय आणि जे काही घडतंय त्यातला महत्त्वाचा घटक हा आता बदललाय. काल परवापर्यंत अजित पवार राष्ट्रवादीचे प्रमुख व्यक्तित्व होते. आता तिथे सुनेत्रा पवार आहेत. राष्ट्रवादी अजित पवारांच्या शिवाय एक एक पाऊल टाकत असताना ती लहान मूल जसं जसं अडखळत पुढे जातं तशीच ती जातीये. मग त्या लहान मुलाच्या पावलात पाऊल टाकून त्याला जमिनीवर पाडण्याचा प्रयत्न होतोय का? वयानं 27 वर्ष गाठलेला हा पक्ष पुन्हा एकदा इतका अडखळत का चालू लागलाय आणि याच्याही जोडीला राष्ट्रवादी अशीच चालत भविष्यात अडखळत चालणार आहे का? असे अनंत प्रश्न घेऊन आजच्या लक्षवेधीची चर्चा. आपल्यासोबत या चर्चेमध्ये राजकीय विश्लेषक या नात्यानं उमेश घोंगडे जोडले गेलेत. सर्वप्रथम आपण त्यांच्याकडून विश्लेषणाच्या निमित्तानं काही मुद्दे जाणून घेऊ. उमेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. आपण वाहनात असाल तर माझी विनंती आहे काही काळ शांतपणे बाजूला थांबा. 20 मिनिटात आपण पुढचा प्रवास परत सुरू करू शकाल. आपण पूर्ण वेळ स्क्रीनवर असणार आहात त्यामुळे कृपया स्क्रीनमध्येच पाहत राहावं. माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे, तुम्ही स्वतः राष्ट्रवादी जवळून पाहिली, ती जन्माला येताना पाहिली, जन्माला आलेली पाहिली, सत्तेत गेलेली पाहिली, बाहेर आलेली पाहिली, विरोधात बसलेली पाहिली आणि आता अजित पवारांशिवायची राष्ट्रवादी पाहताय. या सगळ्या बदलांच्या घटकामध्ये आत्ताच्या राष्ट्रवादी समोरची प्रमुख आव्हानं काय ह्याची चर्चा करूच, पण एक विश्लेषक म्हणून तुम्हाला सगळ्यात जास्त जाणवणारा बदल कोणता आहे? प्रसादजी, तुम्ही म्हटलं तसं मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस बातमीदार म्हणून, पत्रकार म्हणून मी पाहिलेली आहे. या 27 वर्षांमध्ये या पक्षात जे काही चढ उतार आले हे पण पाहिलेले आहेत. आणि आता अजित पवारांच्या नंतरची राष्ट्रवादी काँग्रेस पण आपण सगळेजण बघतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनं हा अत्यंत प्रतिकूल असा काळ आहे. सत्तेत असूनही पक्षाच्या दृष्टीनं प्रतिकूल अशी या पक्षाची स्थिती आहे. अजित पवार असते तर चित्र वेगळं असतं. मात्र अजित पवार नसताना मगाशी तुम्ही सुरुवातीला म्हटलं तसं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या दोघांच्या खांद्यावरती पक्षाची सूत्र खऱ्या अर्थानं आहेत. बाकीचे जे काही नेते आहेत त्यांना तसं स्थान, ते नेते महत्वाचे आहेत पण स्थान दुय्यमच आहे. सत्तेत असताना भारतीय जनता पक्षासारखा मोठा बलाढ्य पक्ष सोबत आहे. सोबत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व प्रकारच्या मदतीची भूमिका घेत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून पक्षापुढं फार मोठी आव्हानं आहेत. सगळ्यात महत्वाचं आव्हान, सगळ्यात मोठं आव्हान काय आहे तर अजित पवारांच्या अनुपस्थितीमध्ये
राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, जमिनीवरच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला आणि नेत्यांना विश्वास देणं की आपण तेवढ्याच तडफेनं पुढे जाणार आहोत, जी हा विश्वास देणं हा पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या पुढचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. मला उमेशजी त्याचबरोबर आपल्याला थांबवायचं आहे आणि पटकन एक मुद्दा आणखी इथे घ्यायचा आहे. तुम्ही आता असं म्हणालात की अजित पवारांच्या शिवाय राष्ट्रवादीची वाटचाल ही आव्हानात्मक असेल, पण मग आपल्याला प्रेक्षकांना हेही सांगावं लागेल की अजित पवार असताना काय शक्य होतं, अजित पवार नसताना काय शक्य नाही. अजित पवार नसताना सत्तेत असूनही अनुकूल प्रतिकूल परिस्थिती आहे असं जे मी म्हटलं, तर अजित पवार असते तर कदाचित आता जी पक्षासमोर जी आव्हानं आहेत, छोटी छोटी आव्हानं आहेत, आपण गेल्या काही महिन्यामध्ये ती बघतो आहे, तर अशी आव्हानं मुळात पक्षासमोर आलीच नसती. आणि समजा काही आली असती तर अजित पवारांनी अगदी लिलया ती सहजपणे ती आव्हानं पार केली असती. आता अनेक गोष्टी अशा आहेत, उदाहरणार्थ राजेंद्र जैन, आता जे अगदी उदाहरण देऊन सांगायचं झालं तर हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत, राज्यसभेचे आता खासदार होणार आहेत. तर मला स्वतःला असं वाटतं की जर अजित पवार असते तर राजेंद्र जैन जी हे उमेदवार कदाचित नसते, त्यांच्याऐवजी अन्य कुणी त्याहीपेक्षा चांगला कार्यकर्ता असलेला उमेदवार राज्यसभेवर गेला असता. जसं की आपण मागे अगदी पाहिलं आपण की आपण अत्यंत एका कळीच्या आणि राष्ट्रवादीतल्या त्या महत्वाच्या वळणावरच ही चर्चा आणली, त्यासाठी आभार. मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की नक्की या राजेंद्र जैन प्रकरणातून कुणी कुणाला कुठला संदेश दिला आणि नेतृत्वाच्या एकूणच क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं का नेतृत्वाला आव्हान द्यायचा राष्ट्रवादीत प्रयत्न झाला? मला असं वाटतं की पक्षाच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं असं मला स्वतःला वाटतं. कारण हा जो उमेदवार आहे, हा उमेदवार हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवलेला उमेदवार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे सहकारी पक्ष आहेत, विशेषतः भारतीय जनता पक्ष केंद्रात आहे, भारतीय जनता पक्षातल्या केंद्रातल्या नेत्यांनी ठरवलेला आणि मग त्याला पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सगळ्यांनी पाठिंबा दिलेला हा उमेदवार आहे. आणि त्याही पलीकडे सांगायचं तर हा उमेदवार खरं प्रफुल्ल पटेलांनी पुढे आणलेला आहे आणि त्याला मग भाजपचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्याला पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना हिरवा कंदील द्यावा लागलेला आहे, दाखवावा लागलेला आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती अशी परिस्थिती अजित पवार असते तर कदाचित इतक्या अशा पद्धतीनं असा उमेदवार येऊ शकला नसता. अजित पवारांची जी काही स्टाईल होती त्या पद्धतीनं तो उमेदवार आला असता. ते कितीही भाजपच्या केंद्रातल्या नेत्यांचे अजित पवार सुद्धा ऐकत होते, मी नाही म्हणत नाहीये, पण या पद्धतीनं ते झालं नसतं असं मला स्वतःला वाटतं. उमेश घोंगडे, आपण असं म्हणता की जो काही उमेदवार आहे तो लादला गेलेला आहे, नेतृत्वावरच लादला गेलेला आहे. मला वाटतं हा एक अत्यंत मोठा खुलासा, आणि काही दिवसांपूर्वी आपण याच मुद्द्यावर जेव्हा चर्चा केली होती तेव्हा त्याचे विविध बाकीचे पैलू पण तपासून घेतलेले होते. पण मग अशा स्थितीमध्ये नक्की राष्ट्रवादीचं नेतृत्व आहे कोणाकडे? राष्ट्रवादीचं नेतृत्व पक्ष म्हणून, अध्यक्ष म्हणून का सुनेत्राताई पवारांकडेच आहे. पार्थ पवारच अनेक निर्णय घेत असले तरी त्यांना काही गोष्टी अत्यंत स्वतंत्रपणे घेता येत नाहीत. हे या राजेंद्र जैनांच्या उमेदवारीवरून मला स्वतःला वाटतं. भले त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या जवळचे ते असतील, त्यांनी नाव सुचवलं असेल, त्यांनी प्रयत्न केला असेल, पण मग फक्त प्रफुल्ल पटेल म्हटले म्हणून सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांनी हा उमेदवार ऐकला असता असं मला वाटत नाही. केंद्रातल्या नेत्यांचा, भाजपच्या नेत्यांचा त्यासाठी शब्द असेल, आग्रह असेल कदाचित, त्यामुळे तो त्यांना मानावा लागला असेल. त्यामुळे आपण म्हटलं तसं की हा उमेदवार हा मनात नसताना, म्हणजे पक्षाच्या मनात नसताना सुद्धा घ्यावा लागला असावा, असं एक चित्र दिसत आहे. त्यामुळे या निमित्तानं आपण राजेंद्र जैन यांच्याही संदर्भातली चर्चा केली, त्याचबरोबर पक्षात जे जे काही घडतंय त्याच्याही बद्दल चर्चा केली. आता थोडीशी चर्चा आपल्याला पार्थ पवार यांच्या संदर्भात करावी लागेल. पार्थ पवार यांना पक्षावर नियंत्रण हवं आहे का त्यांना पक्षात येऊ न देण्याच्यासाठी जुनी जाणती माणसं कामाला लागलेली आहेत? मुळामध्ये त्यांना पक्षावरती नियंत्रण हवं आहे म्हणण्यापेक्षा त्यांनी ते बऱ्यापैकी मिळवलेलं आहे.
आणि जुन्या जाणत्या नेत्यांना पार्थ पवार कितीही नको असले तरी त्यांना त्यांच्या हातात ते राहिलेलं नाहीये, त्यांना ते शक्यही नाहीये. त्यामुळे पार्थ पवार यांनी पक्षावर नियंत्रण मिळवलेलंच आहे असं मला वाटतं स्वतःला. जी, उमेशजी, पार्थ पवार यांच्या संदर्भातला एक आणखी मुद्दा असाही आपल्याला तातडीनं लक्षात घ्यावा लागेल. तो म्हणजे असा की त्यांचं वय पाहता, त्यांच्या समोर असलेल्या नेत्यांचं वय पाहता, राजकीय अनुभव पाहता हा संघर्ष अटळ आहे. पण मग हा संघर्ष खेचला किती दिवस जाईल? प्रसादजी, तुम्हाला खरं सांगू का, शिवसेना असेल उद्धव ठाकरेंची किंवा एकनाथ शिंदेची किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवारांची असेल किंवा आता अजित पवारांची, पार्थ पवारांची, सुनेत्रा पवारांची, हे जे काही पक्ष आहेत याला आपण पारंपरिक भाषेत लोकशाहीच्या पद्धतीनं जरी प्रादेशिक पक्ष, राष्ट्रीय पक्ष म्हणत असू तरी हे पक्ष हे त्या त्या नेत्यांच्या प्रभावाखालचे पक्ष आहेत. एका अर्थानं प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या जसे लोक चालवतात तशा पद्धतीने हे पक्ष चालतात. कदाचित या सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना हे जे काय मी विश्लेषण करतो हे आवडणार नाही, मात्र हे व्यक्तिकेंद्रित पक्ष आहेत, व्यक्तीच्या प्रभावाखालचे पक्ष आहेत आणि ते लिमिटेड कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रमाणात चालतात. त्यामुळं कुणाला इतर नेत्यांना कुणाला आवडो न आवडो या पक्षावरती प्रभाव हा पार्थ पवारांचा, सुनेत्रा पवारांचाच राहणार आहे. ज्यांना ते आवडणार नाही त्यांना या पक्षातून बाहेर पडावं लागणार आहे. अगदी आपण एक अत्यंत कळीचा मुद्दा काढलात आणि मग याचा सोपा अर्थ किंवा तुमच्या या म्हणण्याचा एक अंदाजित अर्थ हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबद्दल समजावा का? मला असं वाटतं की मी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे असतील किंवा अगदी छगन भुजबळांना सुद्धा नाही आवडलं तरी सगळ्यांसाठी हाच संदेश आहे. बर, मग तशाच पद्धतीची स्थिती जर प्रत्येकाबद्दलच लागू झाली, कारण शेवटी राष्ट्रवादीच्या बद्दलची एक गोष्ट कधीच लपून राहत नाही, ती म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्या काही जणांची एक मोळी आहे. ती तोपर्यंत असते जोपर्यंत ते निवडून येत असतात. पक्षाला आव्हान देऊन सुद्धा निवडून यायचं इतपत हिंमत कोण बाळगेल कोणी? मला असं वाटत नाही की पक्षाला आव्हान देऊन कोणी स्वतःच्या हिमतीवर निवडून येण्याचे दिवस आता उरलेले आहेत. परिस्थिती तशी राहिलेली नाहीये. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देऊन, नेत्यांना आव्हान देऊन त्यांना कुठल्या तरी पक्षाच्या वळचणीला जावं लागेल. स्वतःच्या हिमतीवरती आता निवडून येण्याचे दिवस मला वाटतं कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे राहिलेले नाहीयेत. स्वतःच्या बळावर निवडून येण्याचे कोणाचेच दिवस राहिलेले नाहीत असं आपण म्हणतात. मला एका गोष्टीचा आणखी खुलासा लागेल. आपण बराच वेळ या मुद्द्यावर चर्चा करतोय, पण दुसऱ्या बाजूला जो पवारांचा गट आहे त्याच्याही समोरची आव्हानं काही संपलेली नाहीत आणि तिथली तर परिस्थिती अशी दिसू लागलेली आहे सध्याच्या काळात की जवळपास तो पक्ष भाजपच्या शरण गेलेला आहे. माझं निरीक्षण चूक आहे का बरोबर आहे? तुमचं निरीक्षण अगदी बरोबर आहे. तो पक्ष अगदी अस्तित्वाची ज्याला लढाई म्हणू आपण, अशा स्थितीमध्ये त्यांच्या एकूण सगळ्या काही आमदारांचे, काही नेत्यांचे प्रश्न बघितले ना, एकूण परिस्थिती बघितली तर ते केवळ अस्तित्वासाठी लढतायत असं एकूण चित्र दिसतंय. आपण विधान परिषद सोलापूरचं जर उदाहरण घेतलं तर तिथं तुम्ही काय परिस्थिती बघा. पक्षाचं काय म्हणणं यापेक्षा प्रत्येक आमदाराचं वेगळं म्हणणं आहे. अशी त्या पक्षाची परिस्थिती आहे. खरं तर तो चर्चेचा वेगळा विषय सोलापूर विधान परिषद. पण एकूण काय तर परिस्थिती भीषण आहे. अस्तित्वाची लढाई आहे ही. म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची खूपच चांगली परिस्थिती असं म्हणता येईल. इतकी वाईट परिस्थिती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आपण म्हणताय शरद पवारांच्या गटाची परिस्थिती ही आणखी आव्हानात्मक झाली आहे. त्याला प्रामाणिकपणे कारण काय? आणि रोहित पवार ज्या पद्धतीनं स्वतःचं प्रोजेक्शन करतायत, स्वतःला पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतायत, त्यातून त्यांच्या घरातला म्हणजे शरद पवार गटातलाही संघर्ष उघड होतोय का? शरद पवारांच्या पक्षातला संघर्ष खर तर तो जुना आहे. आता त्या पक्षावरती आपलं वर्चस्व राहावं किंवा त्या पक्षात जे काही आता सध्या नेते आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे अग्रणी आपण असावं अशी रोहित पवारांची भावना आहे, भूमिका आहे. त्यासाठी ते तुम्ही बघा ज्या पद्धतीनं काम म्हणजे आक्रमकपणे सगळं प्रयत्न करतायत की त्यांना असं दाखवायचंय की मी आता या पक्षाचा जो काही असेल तर मी चेहरा असेल, या पुढच्या काळात माझ्याकडेच नेतृत्व असेल नव्या पिढीचं, असा एक तो त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या पातळीवर तो बरोबर पण आहे. दुसरीकडं अत्यंत महत्वाचं काय तर एका बाजूला अजित म्हणजे आता विलनीकरणाच्या शक्यता तर संपलेल्या आहेत आणि मग सत्तेत असलेल्या अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार हे अत्यंत प्रकाश झोतात आहे. त्यांची संघटना बलाढ्य आहे. ते स्वतः सत्तेतले सहभागी पक्ष आहेत.
सख्खा चुलत भाऊ आहे, त्यातून ती पण एक ईर्ष्या असते. आणि त्यातनं ही रोहित पवार खूप अग्रेसर, खूप आव्हानात्मक, ज्याला आपण काय म्हणू, जे आक्रमक झालेले आहेत ते त्यांच्या पक्षाच्या पातळीवरती पण आहेत. आणि मी म्हटलं तसं की एका बाजूला पार्थ पवार इतक्या आता थेट लगेच येऊन खासदार झाले, पक्ष चालवतायत, पक्ष त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे तो एक हे असतो. त्यामुळे त्यातही जसा पक्षातला नेतृत्वाचा संघर्ष आहे त्यांच्या रोहित पवारांच्या, तसा त्याला हाही एक भाग आहे मी आता जो सांगितला तो. बिलकुल या चर्चेला पुढे न्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला या चर्चेत इतरही काही मान्यवर जोडले जात आहेत. आपल्यासोबत विद्या चव्हाण येत आहेत थोड्याच वेळात. काही तांत्रिक कारणामुळे बराच वेळ त्या संपर्कात आलेल्या नव्हत्या. खरं तर तांत्रिकदृष्ट्या त्यांनी 8:25 जोडलं जाणं अपेक्षित होतं, पण आता 8:45 होऊन गेलेत, विद्याताई अद्यापही आलेलं नाही. त्यामुळे प्रेक्षकांना कदाचित हे वाटू शकतं की आम्ही पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांना संधी देत नाही आहोत. तसं अजिबात नाही आहे. याच निमित्तानं वैशाली नागवडे यांनीही चर्चेमध्ये अपेक्षितरित्या सहभाग नोंदवणं होतं, तेही जमलेलं त्यांना दिसत नाहीये. विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत. विद्याताई, माझा आवाज येतोय? हो, येतोय. जी, आपण चर्चेत जवळपास एक 25 ते 30 मिनिटं उशिरा आहात. आता उरलेल्या वेळामध्ये आपल्याशी चर्चा करत असताना मला फार कमी वेळ मिळणार आहे. मला पटकन विद्याताई आपण या गोष्टीचा खुलासा करावा की अजित पवारांच्या शिवाय राष्ट्रवादी असू शकते, मग ती कुठली का असेना, याची एक कधीतरी कल्पना मनाला स्पर्शून गेली होती का? नाही, बिलकुलच नाही. अजितदादांचं असं अचानक जाणं म्हणजे हे खूपच मोठा शॉक आहे सगळ्यांना. महाराष्ट्राच्या जनतेला तर आहेतच, पण ज्यांनी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, मग ते अजितदादांची असो किंवा पवार साहेबांची असो, आम्ही एकत्र अनेक वर्ष कामं केल्यानंतर अजितदादांचं असं एकदम अचानक मृत्यू कधीही कोणीही इमॅजिन केलं नव्हतं. आणि अशा प्रकारे गेल्यानंतर हे दोन्ही पक्ष आता स्थिर स्थावर होऊ पाहतायत. आणि निश्चितच अजितदादांशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन पुढे चालायचं हे खूप कठीण काम आहे, परंतु आता काय पर्याय नाहीये दुसरा काही. आणि म्हणून आम्ही सगळेजण अजितदादांच्या सोबत काम केलेले, त्यांचे जेवढे कार्यकर्त्यांपासून सगळ्या नेत्यांपर्यंत लोक आहेत, ते आता अजितदादा शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कशा प्रकारे काम करायचं, कसं करता येईल. शेवटी सुनेत्रा वहिनी ज्या आहेत त्यांनी ती धुरा सांभाळलेली आहे आणि समर्थपणे सांभाळलेली आहे. आणि त्यापूर्वी अजितदादांचा मतदारसंघ अगदी चांगल्या प्रकारे सांभाळत होत्या आणि आता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्या चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत. त्याचं आम्हाला कुठेतरी समाधान आहे. किमान या निमित्तानं वर्धापन दिनाच्या दिवशी आपण सुनेत्रा पवारांच्या कार्यपद्धतीच्या बाबतीत समाधान व्यक्त केलं. आपल्या सोबत आता सायली दळवी जोडल्या गेलेल्या आहेत. सायलीजी, आपण प्रवासात आहात, काही काळ आपल्याला थांबवावं लागेल कारण आपला चेहरा दिसत नाहीये. आपण टीव्ही चॅनलवर आहात, तुमचा चेहरा दिसला नाही तर काही मतलब राहणार नाही. चेहऱ्यावर प्रकाश अजिबात नाहीये, कृपया त्यासाठी थोडा वेळ बाजूला थांबवा, चेहऱ्यावर प्रकाश आणा आणि या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण याचा विषयासाठी मुद्द्याला स्पर्श करू की सुनेत्रा पवार यांना भविष्यात कोणत्या आव्हानांना सामोरं जायचं याची कल्पना तुमच्या पक्षाला आलेली आहे का? सायली दळवी. आव्हान आता अजितदादांशिवाय आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आम्ही कधी कल्पनाच केलेली नव्हती. आणि दादांच्या एकाएकी निधनामुळे आदरणीय वहिनींवरती, आदरणीय पारदादांवरती आणि आम्हा सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असतील, आम्हा सर्व कार्यकर्त्यांवरती एक वेगळी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. आदरणीय वहिनींवर देखील ती आव्हानात्मक जबाबदारी असेल. शेवटी दादा हे एका विधानसभेचे आमदार किंवा मंत्री नव्हते, तर ते राज्याचेच नव्हे तर पूर्ण देशाचे आमचे नेते होते. तर ह्या परिस्थितीमध्ये दादांची रिप्लेसमेंट, दादांची जागा ही कोणच भरून काढू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये दादांची जागा कोणी भरून काढू शकत नाही. पण आदरणीय वहिनी देखील दादांची सावली म्हणून आज पक्षामध्ये काम करत आहेत. त्यामुळे दादांसोबतची त्यांनी जे इतके वर्ष त्यांचा असलेला प्रवास आणि त्यामुळे दादांची कार्यपद्धती, दादांचे काम करण्याची शैली, हे सगळं अगदी सगळ्यात जवळून जर कोणी पाहिलं असेल तर ते आदरणीय वहिनींनी पाहिलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये किती जरी आव्हानं असली तरी ते आव्हानं पेलण्याची ताकद हे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनींमध्ये आहे. एक मुद्दा सायलीजी एक मुद्दा आवर्जून इथे उपस्थित राहील आणि तो मुद्दा स्वाभाविकरित्या अजित पवारांच्या निधनाशी निगडीत आहे. अजित पवारांच्या निधनाच्या नंतर आत्ताच्या स्थितीपर्यंतचा त्याच्या चौकशीचा प्रवास
हा समाधानकारक वाटतो का हो? आणि त्या निमित्तानं कार्यकर्त्यांच्या मनातला संशय तुम्हाला मिटवता आलाय का? कारण जोपर्यंत तो संशय कायम राहील तुमच्या पक्षासमोरची आव्हानही कायम राहतील. आदरणीय दादांचं जे काही निधन झालं आहे त्या निधनाला आता 4 महिने साधारणतः ओलांडलेले आहेत आणि आदरणीय वहिनींनी असेल, आम्ही सगळ्यांनीच असेल, आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी असेल, त्याची सीबीआय चौकशी, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे आणि त्यानुसार त्या चौकशीचं काम चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याचा अहवाल आपल्या सगळ्यांपुढे येईल आणि नक्कीच नेमका दादांचा मृत्यू, नेमका अपघात की अजून काय त्याच्यामध्ये, ह्याचे उत्तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना भेटतील. आणि कुठल्याही अपघात असतो, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, तर त्या अपघाताची चौकशी व्हायला वेळ लागतो आणि अजितदादा हे साधेसुधे नेते नव्हते, तर ते देशाचे नेते होते. त्यामुळे अशा नेत्याच्या अपघातासंदर्भातील चौकशी ही अधिक सखोल आणि पारदर्शक होण्यासाठी वेळ जाईल. या संदर्भातील एक मुद्दा पटकन आता मला मला विद्याताईंपर्यंत घेऊन जायचा आहे. विद्याताई, ज्या स्थितीमध्ये अजित पवारांचा अपघात हे एक आव्हानात्मक प्रकरण आहे, दुसऱ्या बाजूला विलिनीकरण हे आव्हानात्मक प्रकरण आहे. तुम्हाला असं वाटतं का की ज्या पक्षाला आता राष्ट्रवादी म्हटलं जातं त्याच्यात शरद पवार गटाच्या विलिनीकरणाची चर्चा अजूनही कायम आहे आणि अजित पवार नसताना त्या चर्चेला काही अर्थ आहे? नाही, अजितदादा असताना अजितदादांनी पुढाकार घेऊन साहेबांशी चर्चा करून या पक्षाचं, दोन्ही पक्षांनी एकत्र यावं अशी चर्चा चालली होती आणि याचं अनेकदा आपल्या चॅनलवर वगैरे इतर सगळ्या माध्यमांद्वारे चर्चा आम्ही ऐकलेली आहे. त्यानंतर जेव्हा अजितदादांचं निधन झाल्यानंतर पक्षातल्या काही लोकांनी अशा प्रकारची कुठलीही चर्चा झाली नाही म्हणून सांगितलेलं होतं. म्हणजे सगळ्यांची मतांतर वेगवेगळी होती. त्यामुळे आता आमच्या पक्षाने असं ठरवलंय की विलिनीकरणाच्या मुद्द्याला आता फुल स्टॉप द्यायचा आहे आणि आपण आपल्या पक्षाचं काम कार्यकर्त्यांच्या याच्यावर गाव पातळीवर सगळीकडे ग्रास रूटवर जोरदार सुरू करायचंय. पवार साहेब ह्या पक्षामध्ये आहेत आणि अत्यंत खंबीरपणे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गेले 60 वर्ष जे काम केलेले आहे ते कार्यकर्ते तयार झालेले आहेत सगळे. त्यामुळे आता कोणामध्ये विलिनीकरण करायचं किंवा नाही करायचं हा सर्व प्रश्न हा पक्ष श्रेष्ठी घेतील. त्यामुळे एक मुद्दा आता सायलीताईंपर्यंत घेऊन जातो. सायलीताई, तुमच्या पक्षाचं खरं नेतृत्व कोणाकडे आहे, पार्थ पवार की सुनेत्रा पवार? आदरणीय सुनेत्रा वहिनी या आमच्या पक्षाच्या अधिकृत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यामुळे हा प्रश्नच मुळात उद्भवत नाही. आदरणीय वहिनीच आमच्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांच्या पश्चात समर्थपणे करीत आहेत. बिलकुल. आपण जर असं म्हणत असाल तर एका आणखी प्रश्नाचं उत्तर अगदी पटकन दिलं तर खूप बरं होईल. तटकरे आणि पटेल यांची आजची स्थिती काय आहे, उद्याची स्थिती तुमच्या पक्षात काय असणार आहे? आदरणीय तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत, प्रफुल्लभाई हे कार्याध्यक्ष आहेत, त्यामुळे ते पक्षाच्या महत्वाच्या पदावरती ते विराजमान आहेत आणि ते पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांचं स्थान हे अबाधित आहे. कोर कमिटीच्या बैठकीचे पण आपल्या सगळ्यांसमोर चित्रीकरण झालेलं आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमच्या पक्षाची कोर कमिटीची बैठक देखील संपन्न झाली. त्यामुळे आमच्या पक्षामध्ये कुठल्याही स्वरूपाचं वाद नाही किंवा असा प्रश्न उद्भवेल असं तरी अजून आमच्या पक्षामध्ये काही दिसत नाही. ठीक आहे. एक पटकन जाता जाता शेवटचा प्रश्न माझा विद्याताईंना असणार आहे. विद्याताई, अजित पवारांच्या अपघाती दुर्दैवी निधनाच्या नंतर राष्ट्रवादीच्या अंतर्गत जर संघर्ष नेतृत्वाच्यासाठी झाला तर तो बळ कोणाच्या आधारे असेल मिळवत? नाही, मला असं वाटतं अजितदादांचा पक्ष जो आहे तो वेगळा पक्ष आहे. आमचा शरद पवार साहेबांचा पक्ष वेगळा आहे आणि अजितदादांच्या पक्षामध्ये किंवा आमच्या पक्षामध्ये असं तुम्ही जसं म्हणताय तसे काही संघर्ष झाले तर तो निर्णय समर्थपणे त्याच्यावरती तोडगा काढायला त्या पक्षाचे नेते आहेत, ते सगळे मुरलेले नेते आहेत. त्यामुळे ते एकत्र बसून त्यावरती काय ते निर्णय घेतील त्याच्यावरशी आपण जाहीररित्या बोलण्यात मला असं वाटतं काही अर्थ नाहीये. त्यामुळे त्या वेळेच्या परिस्थितीप्रमाणे त्या पक्षातले नेते असतील, अध्यक्ष असतील, त्यांच्या पक्षाच्या ज्या आता आपल्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या सुनेत्रा वहिनी, त्या समर्थपणे करतायत, पार्थदादा त्यांची साथ देत आहेत. ते सगळे निर्णय ते त्यांच्या पक्षाचे घेतील. आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही पवार साहेब आहेत आणि जयंत पाटील आहेत, आमचे अध्यक्ष आहेत शशिकांत शिंदेजी, सुप्रियाताई आहेत. आम्ही सगळे नेते पक्ष श्रेष्ठींबरोबर बसून वेळोवेळी चर्चा करून, आणि ही पवार साहेबांची फार जुनी पद्धत आहे की ते सर्व नेत्यांबरोबर विचार विनिमय करूनच
निर्णय घेतलात. कुठलाही निर्णय स्वतः थोपवत नाहीत पक्षावर. बिलकुल. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. एक अत्यंत जबाबदारीपूर्वक वक्तव्य असं आहे जे मीच करतोय की ज्या वेळेला पार्थ पवार शरद पवारांचा सल्ला घेण्यासाठी गेले तेव्हा उपमुख्यमंत्री पद आणि प्रदेशाध्यक्ष म्हणजेच राष्ट्रीय अध्यक्षपद हे पवारांकडेच असेल असं पहा या शब्दात सल्ला देण्यात आला होता. राष्ट्रवादीत जे काही घडतंय ते या सल्ल्याभोवतीच घडतंय आणि भविष्यातही या सल्ल्याभोवतीच घडत राहील हे विसरता कामा नये. तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.